अनंत चतुर्थीनंतर दादर चौपाटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य सध्या पसरलेलं आहे। प्लास्टिकच्या बॉटल्स, फुलं, चपला अशा अनेक वस्तू या ठिकाणी सध्या पाहायला मिळतात। तरुण वर्ग दादर चौपाटी येथे साफसफाई करताना दिसून येत आहेत। यावेळेस प्रशासनाचा मात्र एकही सफाई कर्मचारी सध्या दादर चौपाटीच्या परिसरामध्ये नसून तरुणाई पर्यावरणाची काळजी घेताना दिसते। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूया। अनंत चतुर्थी नुकतीच पार पडलेली आहे आणि यानंतर आपण पाहिलं तर सध्या दादर चौपाटी येथे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास कुठेतरी होताना जो आहे तो दिसून येत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे ते संपूर्ण दादर चौपाटी परिसरामध्ये जे आहे ते पसरलं होतं आणि हेच सर्व घाण जी आहे ती सावरण्याकरिता या ठिकाणी अनेक तरुणाई मंडळी जी आहे ती या ठिकाणी उतरलेली आहे। सकाळपासूनच तरुण वर्ग जो आहे तो संपूर्ण दादर चौपाटी जी आहे ती अनंत चतुर्थी निमित्त ज्या गणेश विसर्जनादरम्यान झालेला जो पर्यावरणाचा ऱ्हास आहे त्यामध्ये फुलं असेल, कचरा असेल, बाटल्या असतील किंवा इतर जे काही साहित्य आहे, कचरा आहे तो या ठिकाणी आपला आवर्ताना जो आहे दिसून येत आहे। आपण पाहिलं तर आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वच्छता पंधरवड्याचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलं आहे, त्याचा शुभारंभ जो आहे तो करण्यात आलेला आहे। परंतु दादर चौपाटी परिसरामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते अजूनही या ठिकाणी घाणीचं साम्राज्य जे आहे ते पसरलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारे प्रशासनाचा एकही सफाई कर्मचारी जो आहे तो कुठेतरी या ठिकाणी दिसून येत नाही। सर्वच तरुण मंडळी जी आहे ती या ठिकाणी आता थेट दादर चौपाटी येथे उतरून जे आहे ते या संपूर्ण परिसराची एकंदरीत मोठ्या प्रमाणात स्वच्छता जी आहे ते करताना दिसून येत आहेत। शुभम कोळी, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।